खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते सगळे छानच असाल, तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आहे सोमवार आणि सगळ्यांचा प्रचंड आवडता वार. ॲक्च्युली हा व्हिडिओ कालचा आहे आणि म्हणजे सोमवारचा व्हिडिओ आहे हा, जेव्हा आपला पहिला सोमवार होता. आणि सोमवार असला ना, की आपल्यामध्ये एक वेगळा जोश असतो, बरोबर? आपल्याला म्हणजे सोमवार आला, की श्रावण महिन्याचा सोमवार आला, की आपल्याला वेध लागतात, की आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. कारण श्रावण महिना आला, की सगळ्या सणांची रेलचेल चालू होते आणि किती मस्त वाटतं ना, सगळीकडे एकदम हिरवंगार आणि खूप खूप मजा येते सगळीकडे. तर असंच आज नागपंचमी पण होती, त्याचबरोबर आज श्रावण सोमवार पण आहे. तर श्रावण सोमवारच्या निमित्ताने म्हणजे आम्ही ना रविवारी दादरला गेलो होतो. तर तिकडे जे बाप्पा मोरया स्टोअर आहे, बाप्पा मोरया म्हणून शॉप आहे. तर ते दादरला आहे. बहुतेक जणांना ते आता माहितीच असेल शॉप. तर त्या शॉपमध्ये आत्ताच नाही, मी जवळ-जवळ 5-6 वर्षापासून जात होते. त्यांनी तो गोडाऊन वगैरे आत्ता स्टार्ट केलेला आहे. त्याच्या आधी त्यांचं असं छोटंसं एकदम शॉप होतं. जसं आपण आतमध्ये रोडनी गेलो ना, तर तिकडे अगदी खूप छोटंसं त्यांचं शॉप होतं आधी. ते आत्ता त्यांनी खूप जास्त एक्सटेंड केलं आहे. जसं की गोडाऊन वगैरे केलं आहे किंवा बाकीच्या ज्या काही वस्तू त्यांनी काढलेल्या आहेत, ते आत्ता केलेल्या आहेत. पण आधी त्यांचं लहान शॉप होतं. तर जवळजवळ 5-6 वर्षापासून मी तिकडे कंटिन्यू जाते आहे. तर तिकडे मी असंच अगरबत्ती घ्यायला वगैरे गेले होते. तर त्यांची ब्रह्मांड नायक आणि स्वामी समर्थांची जी अगरबत्ती आहे ती खूप जास्त फेमस आहे. तर आणि ती आम्ही बरेच वर्ष घेतो आहे कंटिन्यू. तर म्हणून ब्रह्मांड नायक अगरबत्ती घ्यायला गेलो होतो. तेव्हा ना माझ्याकडे एक छोटी शिवपिंडी आहे. म्हणजे जी आपण असते जी मी केंद्रातून घेतली होती, ही खूप लहान शिवपिंडी आहे. तर म्हणून मी विचार केला, की आपण म्हणजे मी त्यांना विचारलं, की आपल्याकडे पितळेमध्ये अजून शिवपिंडी आहेत का? आपल्याकडे अजून शिवलिंग आहेत का? तर ते मला बोलले, की आपल्याकडे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. तर मी त्यांच्याकडून हे नर्मदेश्वर शिवलिंग तिकडे बघितलं आणि खरंच मला खूप आवडलं. म्हणजे जे त्याचं ठेवण आहे किंवा जे सगळं आहे ते मला खूप आवडलं. तर मी तुम्हाला दाखवते बघा, त्यांनी पॅकिंग पण किती सुंदर केलेली आहे. एक मिनिट मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि आता मला तर वाटतं बहुधा बऱ्याच जणांना हे नर्मदेश्वर शिवलिंग माहिती पण असेल आणि बरेच जणांनी घेतलंही असेल. पण मला ते आत्ता समजलं, म्हणजे जेव्हा मी त्यांच्या शॉपमध्ये गेले होते ना, तेव्हा मला ते बोलली, की ताई आपल्याकडे हे नवीन स्टॉक म्हणजे नवीन आलेलं आहे नर्मदेश्वर शिवलिंग म्हणून, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर हे अशा प्रकारे शिवलिंग आहे. हे असं शिवलिंग आहे, हे बघा, हे असं शिवलिंग आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे हे वेगळं होतं. त्यानंतर हे टोटली वेगळं होतं, म्हणजे स्वच्छ वगैरे करायला पण आपल्याला खूप चांगलं आहे. हे वेगळं होतं. त्याचबरोबर ते मला बोलले, की ताई हा जर नाग तुम्हाला नको असेल तर मग हा सुद्धा तुम्ही काढू शकता. तर आपण ना आता अर्थातच आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण नागाची पूजा नाही करत, म्हणजे शिवपिंडीबरोबर नाही ठेवत. तर आपण हा नाग ह्याच्यातून काढू शकतो. तर अशा प्रकारे हा फिरून पूर्ण निघतो. हा नाग म्हणजे ही जी नागदेवता आहे ही ह्याच्यातून पूर्ण वेगळी होते. तर ही आपण नुसती ठेवू शकतो किंवा जर आपल्याला नको असेल ही, तर मग आपण जेव्हा पितळेचे वगैरे इतर वस्तू द्यायला जातो तेव्हा ते आपण तिकडे देऊही शकतो, कारण तो काही पुजलेला नाही आहे, पूजा नाही केली आपण. तर अशा प्रकारे ही शिवपिंडी आहे, अशी आपण देऊ शकतो. ह्याच्या बरोबरीने त्यांनी हे छोटंसं असं रुद्राक्ष माळ दिली. तर ही रुद्राक्ष माळ ह्याच्यामध्ये अशी घालायची असते. अशा प्रकारे ही शिवपिंडी त्यांनी दिलेली आहे, नर्मदेश्वर शिवलिंग. तर नेमकंच आज श्रावण सोमवारी म्हणजे रविवारी घरी आलं तर म्हटलं दुसऱ्या दिवशी नेमका श्रावण सोमवारच आहे. तर या दिवशी आज मी ह्याची स्थापना करणार आहे. तर ह्याची स्थापना कशी करणार आहे ते आपण बघूया. आणि त्याचबरोबर असं म्हटलं जातं, म्हणजे जे इन्फॉर्मेशन त्यांनी मला दिलं ते मी बोलते तुम्हाला, की ही जर घरी असेल तर कधी-कधी बघा काय होतं, की आपण ना भटजींकडनं, गुरुजींकडनं वगैरे हे जी शिवपिंडी असतात किंवा शिवलिंग असतं, तर आपण हे भटजींकडनं वगैरे सिद्ध करून आणतो मंदिरातून. पण तेव्हा काय होतं, की जेव्हा आपण मंदिरातून कुठली गोष्ट सिद्ध करून आणतो आहोत, तर त्याच वेळेला आपल्याकडनं तेवढीच त्याची पावित्र्यता जपली जाईल का? त्याच्यानंतर आपल्याकडनं तेवढे अभिषेक, पूजा वगैरे सगळं होईल का ह्याच्यावर? ह्याची काही आपल्याला गॅरंटी नाही आहे, की आपल्याकडनं नेहमी होईलच. त्यामुळे आपण शक्यतो घरात अगदी साध्या, सोप्या पद्धतीने, श्रद्धेने आणि पूर्ण आपले भाव घालून आपल्याला ही स्थापना घरच्या घरी करायची आहे. आणि ह्याच्यावर अशी मान्यता आहे, की ह्याच्यावर जरी आपण रोज अभिषेक नाही केला तरीही चालणार आहे, एवढी शक्ती ह्याच्यामध्ये आहे.
तरीही मी म्हणजे मी तरी हे फॉलो करत आले आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी हे फॉलो करावं की ह्याच्यावर निदान दर सोमवारी जेवढे सोमवार आपल्याला शक्य आहे त्या सोमवारी ह्याच्यावर निदान एक माळ ओम नमः शिवायचा मंत्र, त्याचबरोबर आपली जी शिव अष्टोत्तर नामावली आहे ही म्हणून आणि काळभैरवाष्टक एकदा म्हणून तरी आपण अभिषेक करायलाच हवा ह्याच्यावर. तर मग कसं ह्याचं पावित्र्य पण जपलं जातं आणि आपल्याकडे म्हणजे शंकराच्या पिंडीवर असं म्हटलं जातं की पाण्याची धार कायम असली पाहिजे. ती काही घरी आपल्याला शक्य नाही आहे कायम असणं. त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाची अशी मान्यता आहे की जर हे आपल्याकडे असेल तर ह्याच्यावर जरी रोज आपण अभिषेक करत नाही आहोत तरीही म्हणजे त्याचं आपल्याला पुण्य तेवढंच मिळत असतं, अशी ह्याची मान्यता आहे. तर आता ह्याची स्थापना कशी करायची आहे हे आपण बघूयात. तर मग चला. तर सर्वात प्रथम आपण कुठलीही वस्तू म्हणजे देवाची कोणतीही वस्तू जेव्हा आपण बाहेरून आणत असतो, कोणत्या मूर्त्या असो, तर मग त्या आधी किती लोकांचा हात लागलेला असतो किंवा काही असू शकतं. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गंगाजल वापरून ते शुद्ध करून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर इथे आता हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यानंतर आपल्याला शिवमहिम्न स्तोत्राचा जप करायचा आहे आणि जप करता करता आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता इथे हा माझा उजवाच हात आहे, पण मी सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तो डावा वाटत असेल. मते किती स्मरू तव गुणासना बामिती अजान अविनाश हा तुझ समर्पितो ही कृती. त्यानंतर इथे आपल्याला 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि हे असं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता मी स्थापना करते आहे शिवलिंगाची, पण त्याचबरोबर जे आपलं रुद्रयंत्र आहे ना त्याच्यावर पण मी अभिषेक करायचा, कारण रुद्रयंत्र पण भगवान शिवांचं आसन असतं, त्यामुळे त्याच्यावरही अभिषेक व्हायला हवा. स्वर्णवर्ण शेष पाश. त्यानंतर आपण एका ताम्हणामध्ये शिवलिंग घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आधी पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर इथे दुधाचा किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा असतो. पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, मध आणि तूप या 5 घटकांचा पंचामृताचा आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधाचा करायचा आहे. त्याचबरोबर इथे चंदन होतं, तर चंदन पाण्यात मिसळून त्याचा मी आजच्या दिवस अभिषेक केला होता. आणि हे करता करता आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकतो किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीय अमृतात या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकतो. त्यानंतर एक पाट घेतला, पाटावर वस्त्र अंथरून त्याच्यावर दिवा लावला. दिव्याची पूजन वगैरे केल्यावर मग त्याच ताम्हणामध्ये थोडे तांदूळ घालायचे. आता जेव्हा आपण महादेवांचं लिंग स्थापन करत असतो, शिवलिंग स्थापन करत असतो, त्यावेळेला खाली हळदी कुंकू घालायचं नाही. त्यामुळे ताम्हणामध्ये एका बाजूला शिवलिंग आणि एका बाजूला आपलं रुद्रयंत्र मी स्थापन केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की भगवान शिवांना भस्म खूप जास्त प्रिय आहे. तर इथे आपण त्यांच्या शिवलिंगाला आणि जे आपलं रुद्रयंत्र आहे त्याला भस्म लावून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला जर आपल्याकडे एकच बेलपान असेल तर तेच ठेवून आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे, जे 108 शिवांची नावं आहेत ती. आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे बेलाचं फळ असेल तर मग ते आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर जी फुलं वगैरे असतील ते आपल्या मनावर आहे, ते सगळं यथाशक्ती यथाभक्ती आहे. आपल्याला म्हणजे आपल्या मनाला चांगलं वाटण्यासाठी ते आपल्याला करायचं आहे. अगदी देवाला एक बेलपत्र आणि फक्त एक फूल वाहिलं ना तरी देवाला खूप झालं, कारण त्याला आपले फक्त भावप्रिय असतात. आपण काय वाहतो किंवा काय त्याच्यावर अर्पण करतो ह्याला खरंच काही महत्त्व नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दर सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यात जी शिवमूठ आहे तर ती शिवमूठ आपल्याला व्हायची आहे की आपल्या हातामध्ये जी काही मूठ असेल तेवढी मावेल तेवढं घेऊन आपल्याला त्यावर पाणी घालत म्हणजे ती शिवमूठ ओली करायची असते आणि पाणी घालून व्हायची असते. अशा प्रकारे अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं आहे आणि अगदी पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण भावाने आपल्याला त्याची
पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.